मॅचचं आयोजन होणं फार गरजेचं आहे. सिराज शेख आमचे अंपायर यांचं आगमन, त्यानंतर चंद्र घोषे आणि हेमंत पाटील फ्रॉम डोंगरीपाडा यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम. मैत्री चषक 2025 मध्ये विकी रायकर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉलर आहे विकी रायकर, खानाई स्पोर्ट पाये बी टीमकडून. स्ट्राईक हँडला आहे अरमान शेख. मॅचला होती सुरुवात, टाळ्यांनी स्वागत करूया दोन्ही टीमचं. एक्झिबिशन मॅच, पहिला बॉल. ओ चांगला बॉल आहे, चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलाय, कुठली संधी नाही. बॉल जाईल लॉंग ऑफ आणि लॉंग मधून स्ट्रेट ड्राईव्ह, 4 रन चढी चौका. जबरदस्त शॉट, सचिन तेंडुलकरच्या अंदाजामध्ये हा शॉट खेळला होता. अशा प्रकारचे फटके सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून आपण भरपूर पाहिले असतील. पुन्हा एकदा इनफिल्डच्या मारून चांगलं हॅमर केलं या बॉलला, मात्र फिल्डर आहे वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव फक्त मिळेल. या एक धाव्याने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 5 रन. पहिले चौकाराने अगदी महाग झाला होता फलंदाज अरमान शेख. आणि सुरुवात अतिशय दमदार म्हणू शकतोय आपण टीम 94 कामन टीमची. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर विकी रायकर. हो, या वेळेला बघितला आपण स्वीप करण्याचा प्रयत्न सफल झाला होता. बॅटर शहनवाज जो स्ट्राईक एंडवर आहे, पहिल्याच बॉलला फेस केलं होतं. अरमानने जर 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर आकाश करमडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकीने जर 3 बॉलला 3 विकेट घेतले तर 1000 रुपये. ओ चांगला बॉल, अप्रतिम डिलेवरी. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवाचा वापर नव्हता, हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज शहनवाज याचा. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 रन, दुसऱ्या 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. खातं खोलणं अद्याप बाकी आहे फलंदाज शहनवाज याला. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विकी रायकरने. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. पुन्हा चांगला बॉल आहे, जबरदस्त लाईन पकडले, टप्पा चूक ठेवलेला आहे. पुन्हा एकदा फसवला जातोय. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल गोलंदाजी होताना दिसते. हे बघितलं आपण ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. ज्या लाईनवर बॉल टाकायला पाहिजे त्या लाईनवर बॉल टाकताना दिसतो. लेन सुद्धा अतिशय चांगली ठेवली होती गोलंदाज विकी रायकरने. पुन्हा विकी रायकर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट, अंतिम बॉल. फटका तर चांगला आहे, मिड ऑफला फिल्डर आहे, मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेने ऑफ द मार्क होतोय फलंदाज शहनवाज. षटकाची होते समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम 94 कामन टीमचा स्कोर झालेला आहे 6 रन्स, कुठले विकेट न गमावता. यश यश येतोय. आतमध्ये 4 तुम्हाला खेळाडू ठेवायचे आहेत. आतमध्ये 4 राहतील. रेग्युलर क्रिकेट आहे, एक्झिबिशन मॅच आहे, 40+ क्रिकेट नाही आहे. 40+ क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही 2 किंवा काही ठिकाणी 3 असतात आतमध्ये. आता हे रेग्युलर क्रिकेट असल्या कारणाने 4 खेळाडू इन सर्कलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. पहिला बॉल घेऊन जाईल गोलंदाज यश पाटील. हो, फोर्सिंग शॉट आहे, हवेत बॉल आहे, लॉंगांचा फिल्डर येईल, मात्र भरपूर लांब होता त्याच्यापासून बॉल. 2चा कॉल आहे, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली आहे. अरमान शेख नवीन उभरते खेळाडू आहेत. नक्कीच नवीन जर खेळाडू असतील तुमची रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली असायलाच पाहिजे आणि चांगली रन इन बिटवीन द विकेट दाखवली आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 8 रन. 3 वर जाऊन पोहोचतोय फलंदाज शहानवाज. पुन्हा यश पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह, चांगला कडक आवाज आलाय. मात्र लॉंग ऑफला फील्डर तैनात. स्ट्रेट टू फिल्डर खेळला होता. 1 रन या ठिकाणी पूर्ण होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 9 रन्स. पुन्हा यश ओव्हर द विकेटचा मारा. हो, चांगला फटका आहे, हवेत खेळ आहे. कौकानाच्या दिशेने फिल्डर बॉल खाली येतोय आणि हा कॅच सुटला जातोय तिथल्या फिल्डरच्या हातामधून. 3 रन्स, 2 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि या 2 रन्सनी टीमचा स्कोर डबल फिगर मध्ये पोहोचतोय 11 वर आणि अरमान शेख जाऊन पोहोचतोय 7 वर. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतो, आक्रमक बॅटिंग. हे बघितलं आपण, कॅच सुटला जातोय तिथल्या फिल्डरच्या हातामधून. आमचे सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे, या वेळेला लॉंग ऑफ आणि लॉंगनच्या मध्ये फिल्डर येतोय. पुन्हा एकदा कॅच सुटला जातोय, मात्र बॅकअप चांगला आहे लॉंगनच्या फिल्डरच्या हातून. थ्रो मात्र खराब. आणखीन रन मिळतील. जवळजवळ 3 रन्स या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. या 3 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचेल 14 वर. अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज अरमान शेख. चांगली बॅटिंग अरमान शेख जाऊन पोहोचले वैयक्तिक 10 वर. टीमचं टोटल झाले 14 रन्स. यश पाटील या ओव्हरमध्ये रन्स खर्च करताना दिसते. याचं कारण असं आहे की त्याला फिल्डरची साथ मिळत नाही आहे. म्हटलं जाते ना, बुडत्याला काडीचा आधार, तसंच बॉलरला फिल्डरचा आधार असणं फार गरजेचं आहे. हो, शपल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न हुक करायचं होतं, मिस होतोय या वेळेला. गलीच्या दिशेने बॉल जातोय. 1 धाव पूर्ण करतोय शहनवाज. त्याला चांगली साथ देतोय अरमान शेख. 1 रन पूर्ण. 1 ने टीमचं टोटल 15 वर जाईल. अंतिम 1 बॉल शेष असेल. अंतिम 1 बॉल. मोठा फटका आलेला नाहीये, मात्र सिंगल आणि डबल मध्ये नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. एज लागली होई आणि बॉल गेला विकेट किपरच्या मागे. मागचा फिल्डर सुद्धा चुकतोय, बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. केल्याचा प्रयत्न, टॉप एज लागली. विकी रायकरच्या डोक्यावरून बॉल. मागचा फिल्डर सुद्धा चुकतोय. अगदी जलद गतीने बॉल निघून गेला लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 19 रन्स. ओव्हरची होते या ठिकाणी समाप्ती. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण म्हणू शकतो की हे टोटल एक चांगलं टोटल आहे. आणि उर्वरित जर बघितलं 2 ओव्हर अद्यापही शिल्लक आहेत. या 2 ओव्हरमध्ये आणखीन 20 ते 25 रन आले तर 40 पेक्षा जास्त टोटल या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. राज देवळीकर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडला आहे शहनवाज. शहनवाज मात्र आत्तापर्यंत बघितलं तर खेळतो वैयक्तिक 5 वर. सामना केलेला आहे आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 7 बॉलचा. स्ट्राइक रन रेट जर आपण बघितला 100 पेक्षा कमी. जर टेनिस क्रिकेट खेळता तर तुमचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त असायला पाहिजे. 100 पण नाही, 150 पेक्षा जास्त असायला पाहिजे. पुन्हा एकदा आपण बघितला हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर. प्रयत्न जास्त करतोय शहनवाज, कारण बघितलं शफल क्रॉस रचनात्मक क्रिकेट जास्त खेळण्याचा प्रयत्न करतो, मात्र सफल जास्त झालेला नाही आहे. सिंगल डबल नक्कीच त्याच्या बॅटमधून येतात. चांगली बॅटिंग जरूर होते शहनवाजच्या बॅटमधून. बॉलिंग ट्रॅकवर राज देवळीकर. गॅपमध्ये आहे का? यस, गॅपमध्ये आहे. फटका जाईल बाउंड्रीच्या बाहेर. फाईन लेगच्या दिशेने 4 रनसाठी चौकार. पर्यंत हा
तिसरा चौकार येतोय अरमान शेखच्या बॅटमधून आणि खरोखरच अरमान शेखची बॅटिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. एक नशिबाने चौकार आला होता, मात्र दोन जे चौकार आहेत हे अतिशय मेहनत करून घेतलेले आहेत, बनवलेले आहेत. ते अरमान शेख, अख्तर शेख यांचे सुपुत्र आणि ज्याप्रमाणे अख्तर शेख बॅटिंग करतोय त्याच प्रकारे बॅटिंग करता दिसतो अरमान शेख. ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेला जास्त बाहेर होता, चांगलं जज केलं, हे महत्त्वाची गोष्ट आहे. अरमान शेखने त्यांनी बघितलं की बॉल भरपूर बाहेर आहे, बॉलला बॅट लावली नाहीये, बॉल खेळण्यासाठी सोडून दिला होता यावेळेला सरळ विकेट किपरसाठी. आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते, धावफलक जातोय, धावफलकावर 25 रन. पुन्हा एकदा राज, चांगला ऑन ड्राईव्ह आहे, बॉल येतोय लॉंगांच्या दिशेने, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग होते, फक्त एकच धाव मिळेल, एक नेट स्कोर जाईल 26 वर. चांगलं रन्स येताना दिसतात या ओव्हरमध्ये सुद्धा. आत्तापर्यंत राजने 7 रन्स खर्च केलेले आहेत 3 बॉलमध्ये. अंतिम 3 बॉल अद्याप शेष असतील या षटकातले, त्याच्यानंतर आणखीन एक षटक बाकी असेल. हे टोटल एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतो. विकेट सुद्धा गेलेली नाहीये, हे एक महत्त्वाची बाब आहे. ओव्हर द विकेट, इनर एज लागले, बॉल गेला शॉर्ट फाईन लेगला, फील्डर त्या ठिकाणी आहे, एक धाव पुन्हा एकदा मिळते. एक महत्त्वाची गोष्ट आपण बघतो की सिंगल रोटेट होते, सिंगल मिळते अरमान शेखकडे. सिंगल मिळाल्यानंतर स्ट्राईक ज्याच्या वेळेस मिळालेली आहे अरमानकडे, अरमानने मोठा फटका ठोकलेला आहे. ही रणनीती अतिशय चांगली आहे अंडर 19 टीम 94 कॉमन टीमची. 2 बॉल शेष. राज देबलीकर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलेव्हरी. मला वाटते की हा पहिला बॉल अपील होते कॉटबियांची, फलंदाज या ठिकाणी बाद होईल आणि विकेट जाते अरमान शेख याची. पहिला विकेट जातोय टीम 94 कॉमन टीमचा. अरमान शेख इज आउट. नवीन बॅटर येतो रुद्र येतोय. रुद्र सुद्धा एक चांगला बॅटर आहे, मोठे फटके मारण्यामध्ये अतिशय माहिर म्हटला जातोय. टीमचा कॅप्टन आहे, सर सेनापती आहे आणि त्याप्रमाणे त्याला बॅटिंग करावी लागेल. या ग्राउंडमध्ये जरी मोठं ग्राउंड असलं तरी सुद्धा ग्राउंडला बॉल आरपार करण्याची क्षमता रुद्रमध्ये आहे. मात्र या मॅचमध्ये कुठल्या प्रकारे बॅटिंग करते ते बघायचं आहे. दिनेश म्हात्रे जे टायगर टीममध्ये खेळले होते त्यांचे सुपुत्र आहेत रुद्र. हो, बघितलं आपण, थोडंसं शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईनमध्ये नव्हता फलंदाज रुद्र. डॉट बॉलचा होतो, स्विंग अँड मिस, ओव्हरची होते समाप्ती. हे बघितलं आपण, भरपूर बाहेर बॉल होता आणि फुटबॉलचा वापर नव्हता, जागीच खेळून काढण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल येतोय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर टीम 94 कॉमन टीमचा 27 वर 1 विकेट. जरूर आपण बघितलं शेहनवाज प्रयत्न करतो मोठे फटके खेळण्याचा, मात्र मोठा फटका जरूर लागला नाहीये, पण सिंगल आणि डबल त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. ललित येतोय बॉलिंग ट्रॅकवर, पहिला बॉल, चांगला फटका आहे, कडक शॉट आहे, वाईड लॉंगांच्या दिशेने, फील्डर त्या ठिकाणी मिस होतोय, बॉल जाईल का, यच जातोय बाउंड्रीच्या बाहेर लॉंगांच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. हा बघितला, चांगला फटका, चांगला ऑन ड्राईव्ह, कडक शॉट होता. केडीके थोडीशी मिस फिल्डिंग झाली लॉंगांच्या फिल्डर कडून आणि बॉल निघून गेला सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन.
पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र स्ट्रेट टू फिल्डर आहे. यावेळेस कोणतीही चुकी नाही, चांगला कॅच घेतला, विकेट गेले. शहनवाज याची दुसरा गडी बाद होतोय. टीम 94 कामन टीमचा शहनवाज इज आउट. मुंबई शॉट, सॉफ्ट टायगर बॉल होता, पोच करण्याचा प्रयत्न, लॉंगॉनची एरिया क्लिअर करू शकला नाहीये. मात्र कॅच त्या ठिकाणी अतिशय चांगला प्रयत्न, षटकार मारण्याचा चांगला होता, ताकद थोडीशी कमी पडली. मात्र जी बॅटिंग केली शहनवाज आणि अरमान शेख यांनी खरोखरच जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. नवीन उभरते खेळाडू आहेत आणि यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे, कारण ज्या प्रकारचे ते बॅटिंग करतात येणाऱ्या 2 वर्षामध्ये हेच खेळाडू ओपन क्रिकेट एक क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळाडू उदयास येताना आपल्याला दिसतील. फोर्सिंग शॉट आहे, यावेळेला पुन्हा एकदा पंच केला होता बॉलला, कव्हरच्या दिशेने फिल्डर होता, चांगला कॅच घेतला जातोय. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज ललित, येतोय विकेटच्या हॅट्रिकवर. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पंच केला होता, मात्र कव्हरचा फिल्डर होता सर्कलमध्येच. सोपा कॅच, कव्हरच्या फिल्डरसाठी चांगला कॅच घेतला, बाद झाला फलंदाज. आणखीन एक विकेट जाते. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक केलंय गोलंदाज ललितने. नवीन बॅटर येतोय अरमान कामनकर. हो, हवेत बॉल आहे, फिल्डर त्या ठिकाणी येईल का? येतोय बॉल खाली, मिड ऑनच्या दिशेने चांगला कॅच, विकेट या ठिकाणी जाईल आणि विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतोय गोलंदाज ललित. आत्तापर्यंत बघितलं मागच्या 3 नाईटमध्ये कुठल्या प्रकारची हॅट्रिक पूर्ण झाली नव्हती, मात्र या एक्झिबिशन मॅचमध्ये ललितने हॅट्रिक पूर्ण केली. हवेत बॉल, जजमेंट अप्रतिम, भरपूर वेळ होता जज करण्यासाठी. लॉंगॉनच्या फिल्डरला मिडॉनच्या दिशेने गेला, चांगला कॅच घेतला, त्यानंतर ही विकेट मिळाली आणि विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केलेली आहे ती ललितने. नवीन बॅटर येतोय सार्थक. ओ, पुलचा फटका आहे, पॉवरफुल शॉट, गॅप मध्ये सुद्धा आहे, बॉल जाईल का? यस, जातोय, 1 बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर, 4 रन चढी चौकार. सदतीस रन 37 आणि 38 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी कानाई माता पाय बी टीमला. महेंद्र पाटील हे सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय, आपण सुद्धा व्हीआयपी डाईसवर यायचं आहे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. खरोखरच एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्यांदाच आपल्या कामनच्या भूमीवर मास्टर्सचं नाईट क्रिकेट, मास्टर क्रिकेट पाहिलं आपण, भरपूर टुर्नामेंट झालेल्या आहेत, मात्र नाईटमध्ये कधीही 40+ क्रिकेट पाहिलं नव्हतं आणि ते क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं या मागच्या 4 दिवसापासून.
38चं टार्गेट आहे. मॅचला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील समालोचक निशांत पाटील. मात्र मी विनंती करतो आणखीन एक एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नायगाव पोलीस स्टेशन विरुद्ध खारबाव. कामन विरुद्ध खारबाव ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी हजर राहायचं आहे. धन्यवाद हेमंतजी पाटील सर. आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. RD11चे सर्वेसर्वा सन्माननीय दुर्योधन वाघ साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी आदरणीय दुर्योधन वाघ साहेबांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मी मैत्री चषकाचे आयोजक मैत्री चषकाचे आयोजक सन्माननीय शाहिदभाई अन्सारी, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. RD11चे सर्वेसर्वा दुर्योधन वाघ साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. शाहिदभाई अन्सारी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी दुर्योधन वाघ साहेबांचं राहिलं आहे. आर्थिक सहकार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी शॉल आणि आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय हेमंतजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शिवाजी भुरी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शिवाजी भुरे आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हेमंतजी पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सचिनजी घाग यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सचिनजी घाग यांचा देखील स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी शिवाजी भुरे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनजी घाग साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे ते महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर RD11चे सर्वेसर्वा सन्माननीय रवींद्रजी गोवारी यांचा देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. RD11चे सर्वेसर्वा आदरणीय रवींद्र गोवारी साहेबांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे आणि त्यांना देखील या आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी शॉल आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत. ते मोरी गावातून बिलॉंग करत आहेत. त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. मी रमेशजी मुकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विजयजी पाटील साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आदरणीय विजयजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेचे आयोजक रमेशजी मुकादम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. तर नक्कीच खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितीश चंद्रकांत पाटील अर्थातच बालाशेठ यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. बालाशेठ आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. आजच्या रजनीमधील पहिला सामना प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर-19 टीम 94 कामन आणि कान्हाई स्पोर्ट पाई बी या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना अंडर-19 टीम 94 कामन या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये कान्हाई माता पाई बी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं सार्थक हाताळत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फलंदाजांना जर पाहिलं तर संघर्ष करायला भाग पडलं आणि वीरूची विकेट त्यांनी प्राप्त केली. नवीन फलंदाज विकी मैदानावरती दाखल होतोय. 38 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस, शेवटची रजनी आणि पहिला प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांचं टार्गेट पहिल्या षटकामध्ये. सार्थक खूप चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस खूप काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काय जबरदस्त वळण प्राप्त केलंय. चांगला लेग ब्रेकचा वापर केलाय. चांगला कटरचा वापर सार्थकने केलाय. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने गरकन गिरकी घेतली आणि फलंदाजाची फिरकी घेतली या चेंडूवरती. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. विथ द बाउन्स, विथ द टर्न, क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. सार्थक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु गॅपमध्ये केले. ट्रॅक इन एरिया. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार विकीच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो विकीच्या बॅटमधून. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे या चेंडूला धाडलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. सार्थकनं पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलंय. तो चांगली गोलंदाजी करतो, परंतु मागील चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सार्थक. हो, यावेळेस देखील जर पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 38 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये वीरूची विकेट त्यांनी प्राप्त केली आणि तदनंतर चेंडू डॉट देखील आले, परंतु मागील 2 चेंडूवरती धावा येत आहेत. कारण P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये गोलंदाज हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर खोलात टाकला होता. डिगआउट करण्याचा प्रयत्न मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. P1च्या षटकामध्ये जर पाहिलं तर फिल्डर सर्कलच्या आतमध्ये जास्त पाहायला मिळतात आणि त्यामुळे जर पाहिलं तर फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी प्राप्त होत असते. परंतु सार्थकनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 6 धावा धावफलकावरती त्यांनी खर्च केल्यात. गोलंदाज सार्थक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका फलंदाज हितेशच्या बॅटमधून येतोय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 12 धावा धावफलकावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटनं चेंडूला लॉफ केलं होतं आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो हितेशच्या बॅटमधून या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 12 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. 38 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये सार्थकनं 12 धावा खर्च केल्यात. यस, टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन या. खारबाव टीम नटराज खारबाव टीम कॅप्टन आणि कॉमन टीम कॅप्टन. आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी या. मी विनंती करतो RD11चे ऑनर मानेसे दुर्योधन वाघ आणि रवींद्र गोवार यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हे षटक 2 षटकं संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. दिशान पहिल्या षटकात येथे खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. येणारे 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर-19 टीम 94 कामन आणि कानाईस्पोर्ट पाये या 2 संघामध्ये प्रेक्षणीय सामना. आजच्या रजनीमधील पहिला सामना तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र, अंतिम रजनी तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा हो, यावेळेस देखील पाहिलं तर डिगआउट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. या स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळते फलंदाज विकीला. विकीच्या खात्यामध्ये आणखीन 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती.
षटक क्रमांक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती शाहनवाज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना देखील शाहनवाज या फलंदाजाने 11 धावा आपल्या बॅटिंग मधून दाखवल्या होत्या, बॅटमधून दाखवल्या होत्या या मॅचमध्ये. यावेळेस त्रिफलाचीच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते शाहनवाज याच्या माध्यमातून. हितेशला बाद केलाय, कमालीचा चेंडू पाहायला मिळालाय, फलंदाज बाद. बाद झालेत, भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते आणि फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयशी ठरले. परंतु शाहनवाज या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त लेंथ लाईन त्यांची पाहायला मिळाली आणि ते जर पाहिलं तर महत्त्वाची विकेट हितेशला त्यांनी बाद केलं, कारण मागील षटकामध्ये हितेशच्याच बॅटमधून षटकार आला होता आणि त्यालाच बाद करण्यामध्ये शाहनवाज या गोलंदाजाला यश प्राप्त झालंय. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये कान्हाई स्पोर्ट पाई या संघाला बसतोय. नवीन फलंदाज पवन पाटील मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. येणारे 16 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये शाहनवाज करतोय. कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, आशालभूत नजरेनं पंचांकडे पाहिलाय परंतु पंचांचा स्पष्ट नकार आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली होती 14 या आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टंपवरती चेंडू अगदी जर पाहिला तर पिचिंग होती आणि तदनंतर थोडासा बाहेर जाणारा होता. खूप चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चांगला कटरचा वापर करतोय शाहनवाज या षटकामध्ये. यावेळेस देखील थोडीशी बॅकफुटला आली, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही या षटकामध्ये. आणखीन एक विकेट, फलंदाज विकी बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त गोलंदाजी शाहनवाज करतोय या षटकामध्ये. नवाज इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये धावा थांबल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 विकेट या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर हितेशला बाद केलं आणि आता विकीला देखील त्यांनी बाद केले. सातत्याने तो विकेट घेतोय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये टीम 94 अंडर 19 कामन या संघाचा राहिला. यावेळेस देखील सरप्राईज डिलिव्हरी. वाह, काय गोलंदाजी करतोय, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती देखील बाउन्स प्राप्त झाला होता. सरप्राईज झाले होते फलंदाज ललित या चेंडूवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. वाह, काय जबरदस्त कामगिरी करतायत. अंडर 19चे खेळाडू आहेत परंतु गोलंदाजी कमालीची त्यांची पाहायला मिळते. यावेळेस दिशांनी चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली होती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती या मॅचमध्ये. या षटकामध्ये जर पाहिलं ना तर आतापर्यंत 3च धावा खर्च झाल्यात आणि त्यामध्ये जर पाहिलं तर लेगबायची 1 धाव आणि वाईटची स्वरूपात देखील धाव पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस थोडेसे बागपुटला गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त चेंडूला कट केलं आणि इथे सिंगल मिळते ललितला. ललितच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि चला टॉस कडे आपण वळूया. मी विनंती करतोय RD11चे ऑनर रवींद्र गोवार यांनी दुर्योधन वाघ यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. दोन्ही टीम कॅप्टन ASI नटराज खरबाव टीम कॅप्टन आणि कामन टीम कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. एक्झिबिशन मॅच नंबर 2.
टॉस जिंकलेला आहे तो शहीदभाई अन्सारी आणि काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. मॅच चालू आहे त्यामुळे जास्त विचारणार नाही आणि दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. चला टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे तो कामन टीमने आणि प्रथम त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी पुन्हा सज्ज असतील निशांत पाटील. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. शहानवाजने या मॅचमध्ये कमबॅक केलाय कारण मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने भरपूर कमी धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि विकेटही घेतल्यात. गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने हाईटचा वापर करत असताना रायझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट या मॅचमध्ये आलाय. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं जर पाहिलं तर अनपेक्षितपणे उचली प्राप्त केली. स्लॅश करण्याचा प्रयत्न केला आणि ते चेंडू डॉट आलाय. काय जबरदस्त कामगिरी करतायत अंडर 19 टीम 94 कामनचे सर्व खेळाडू. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट. सलग 2 चेंडू डॉट आले त्या षटकामध्ये अरमान शेखच्या माध्यमातून. आता दबाव जाणवेल फलंदाजांवरती कारण येणारे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. सलग 2 चेंडू डॉट आले त्या षटकामध्ये. वा जबरदस्त कामगिरी गोलंदाज करताय त्या षटकामध्ये. अंडर 19चे खेळाडू जरी असले ना तरी आमच्यामध्ये दमकम आहे. आज पुन्हा एकदा सिद्ध करताय त्या मैदानावरती. इथे पुन्हा एकदा तिसराही चेंडू डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते अरमान शेखच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती ललितला त्याने शांत ठेवलाय. सलग 3 चेंडू डॉट. दबाव आता भरपूर जास्त फलंदाजावरती आहे कारण येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 38 धावांचं टार्गेट होतं परंतु आतापर्यंत फक्त 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅचमध्ये. यावेळेस मोठा फटका. चेंडूला भिरकावलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. काय कमाल इथे राहिले होते. इथे ओव्हर पिच चेंडू आणि पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज. यावेळेस देखील बॅटची एज लागली. फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पुढे येतोय. सेकंडचा कॉल केलाय परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय सामना आजच्या रजनीमधील पहिला सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला अंडर 19 टीम 94 कामन आणि एका बाजूला कान्हाई स्पोर्ट पाय बी संघ मैदानावरती खेळतोय. ओव्हर द विकेट अरमान शेख. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू. अरमानने या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या. दबाव टाकलाय फलंदाजांवरती आणि या मॅचमध्ये अंडर 19 टीम 94 कामन या संघाने कमबॅक केलाय कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 23च धावा धावफलकावरती जोडल्यात. काय जबरदस्त फ्युचर आहे या खेळाडूंचा. खरं तर अंडर 90चे सर्व खेळाडू आहेत आणि परंतु गोलंदाजीची ॲक्शन पहा. तदनंतर टीम स्पिरिट देखील पाहू शकता. तदनंतर फिल्डिंग सेटअप देखील कमालीचा पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत इम्प्रेस केले आहे या संघाने. जबरदस्त क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये कॉमन क्रिकेट भरपूर जास्त प्रगल्भ झाले आणि तीच प्रगल्भता आज अंडर 19 टीम 94 कामन या संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. कारण सर्व संघामध्ये जर खेळाडू जर पाहिले ना तर अंडर 19चे आहेत आणि आतापर्यंत त्यांची गोलंदाजी, त्यांची फलंदाजी, त्यांची शतरक्षण सर्व काही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाले त्या मॅचमध्ये. येणारे 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावा. काय जबरदस्त सामना रंगला. इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे कान्हाई स्पोर्ट पाय बी संघाला आणि ते कार्य मैदानावरती ललितला करावं लागेल कारण ललितनं संघर्ष केलाय. त्याच्या बॅटमधून जरूर एक षटकार आलाय परंतु त्यानंतर जर पाहिलं तर त्याने भरपूर सारे डॉट चेंडू या सामन्यामध्ये खेळला. गोलंदाज रुद्र बॉलिंग ट्रॅकवरती. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये.
यावेळेस पाहिलं तर चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर होते परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे. सेकंडचा कॉल केला आणि ते वेगाने 2 धावा कंप्लीट करत असताना ललितच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहता. 25 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. रुद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस बॅटची एज लागली. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे तिथे परंतु बॉलला करवी लेनर मोशन घेतली आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल थर्ड डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची भरपूर मोठी कट लागली होती परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते आणि टप्पा पडल्यानंतर बॉलनं कर्व्हिलिनर मोशन घेतली आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर चेंडू अडवू शकले नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 9 धावा. रुद्र पुन्हा एकदा. हो यावेळेस पाहिलं तर भरपूर जास्त उंची प्राप्त झाली या चेंडूवरती. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावा या मॅच मध्ये. काही सामना रंगलाय. प्रेक्षणीय सामना. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत प्रयत्न करतायत परंतु वाह 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 कमालीचा झेल कंप्लीट केलाय. जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. ललितला बाद केलाय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर होता. अंडर 90 नाही आहे तर अंडर 11चा हा खेळाडू असावा. काय जबरदस्त झेल त्यांनी प्राप्त केलेला आहे. आकाश होता त्या ठिकाणी. अफाक होता आणि अफाकने हा झेल टिपलाय. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. सिराज शेख यांचे सुपुत्र आहेत अफाक आणि काय जबरदस्त झेल त्याने टिपलाय या मॅच मध्ये. स्क्वेअर लेग रीजन मध्ये तो होता. शेवटपर्यंत चेंडूवरती खूप चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित केलं. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. मिस्की हुक शॉट आणि तिथे जर पाहिलं तर अफाक होता आणि अफाकनं कमालीचा झेल या ठिकाणी टिपलाय आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये आणखीन एक धक्का. अफाकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आकाश करमाड यांच्याकडून. कारण ज्या पद्धतीने त्यांनी झेल कंप्लीट केला आणि त्यामुळे जर पाहिलं तर आणि ते फलंदाज बाद असणार आहे कारण तुम्ही लेट मैदानावरती दाखल झालात त्यामुळे फलंदाजाला बाद केलेला आहे. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय कारण टाइम आउटच्या नियमानुसार इथे फलंदाज बाद झालेला आहे. कारण फलंदाज मैदानावरती येण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाण्या अगोदर दुसरा फलंदाज मैदानामध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर टाइम आउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. आणि अफाकसाठी हेमंत पाटील जे डोंगरीपाड्याचे आहेत त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. या अगोदर आकाश करमाड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आले. अफाकला जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा रुद्र. स्ट्रायकिंग एंडला राज देवलीकर हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचलेली आहे ती 31 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. प्रेक्षणीय सामना पाहायला मिळतो परंतु अंडर टीम 94 कामन या संघाने भरपूर जास्त यावेळेस देखील जर पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. अंडर 19 टीम 94 कामन संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
खरं तर या ठिकाणी पारितोषिक लावण्यासाठी भरपूर सारे क्रीडा रसिक आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर अफाकसाठी कादरभाई आणि विकी सर यांच्याकडून 200 रुपये. बीटी सर, कादरभाई आणि बीटी सर यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक अफाकला, ज्या पद्धतीने त्याने झेल टिपलाय. अरे काका थांब ना, कॉमेंट्री करतो यार, मी काय करू, तुम्ही नाव नाही सांगत ना, इकडून वरतून या ना. आणि शाहनवाज शेखसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे कादरभाई यांच्याकडून. शाहनवाज शेखसाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आणि बीटी शेख यांच्याकडून देखील सर नाव लिहून द्या, बीटी से लिहिलंय, बीटी से लिहिलंय, कन्फ्यूज आहे, लिहा ना. येणारे 3 चेंडू आणि 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथे देखील चेंडू डॉट आलाय, जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. रुद्र काय गोलंदाजी करतायत, कमाल करतायत या मॅच मध्ये. शिरकाव खेळाय अंडर 19 टीम 94 कामन या संघाने. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय प्रेक्षणीय मॅच मध्ये. अंडर 19 टीम 94 कामन संघ कमालीचं प्रदर्शन करतोय. काय ज्या पद्धतीने फिल्डिंग केली आहे ना, कमालीची राहिली. अफाकने टिपलेला झेल या मॅच मध्ये कमालीचा पाहायला मिळाला, कारण मॅचच्या क्रुशल मुवमेंटला त्याने ललितचा झेल टिपला आणि तिथून जर पाहिलं तर धावाच थांबल्या त्या मॅचमध्ये. गोलंदाज रुद्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. एका बाजूला राज देवलीकर तर एका बाजूला जर पाहिलं तर रुद्र आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रुद्र. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा चेंडू हवेत खेळलेत, फटका फसलाय आणि इथे जर पाहिलं तर सामना जिंकलेला आहे. अंडर 19 टीम 94 कामन या संघाने जबरदस्त कामगिरी केली आणि कान्हे स्पोर्ट पाय बी या संघाचा पराभव केलाय. अफलातून खेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. अगदी अंडर 19 चे सर्व खेळाडू होते आणि ज्या पद्धतीनं कामगिरी केली ना, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते या मॅच मध्ये. खरं तर रुद्रचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूमध्ये त्याने 15 धावा डिपेंड केल्या या मॅच मध्ये आणि ते सामना जिंकलेला आहे. अभिनंदन 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 अंडर 19 टीम 94 कामन संघ. आदरणीय प्रदीपजी राव आणि महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतोय. आदरणीय प्रदीपजी म्हात्रे आणि महेंद्रजी पाटील, आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. खरं तर अफाक आपण यायचं आहे. आपल्याला झेलसाठी पारितोषिक आलेलं होतं. अफाक आपण या व्यासपीठावरती. आकाश करमडा यांच्याकडून 500 रुपये, तदनंतर कादरबाई बीटी सर यांच्या माध्यमातून देखील जर पाहिलं तर 200 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर अरमान शेख यांच्यासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक कादरबाई यांच्या माध्यमातून आपण यायचं आणि घ्यायचं हे पारितोषिक. या ठिकाणी अफाकला पारितोषिक दिलं जातं. खरं तर त्याने जबरदस्त झेल टिपला या मॅचमध्ये आणि त्यासाठी त्याला पारितोषिक मी आदरणीय चंद्रजी घोषे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे संपूर्ण अफाकसाठी. कारण आकाश करमडा यांच्याकडून 500 रुपये, तदनंतर कादरबाई बीटी सर यांच्याकडून देखील 100 रुपये पारितोषिक. कादरबाई यांच्याकडून देखील पारितोषिक अफाकला या ठिकाणी दिलं जातं. तदनंतर अरमान शेख आपण देखील आपल्याला देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते कादरबाई यांनी दिलेलं आहे. जबरदस्त कामगिरी अंडर 19 टीम 94 कामन या संघाने केली आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये विजय संपादन केलं. तर मॅन ऑफ द मॅच
आणि या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा ज्यांनी डिपेंड केल्या. अर्थातच रुद्र ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. जबरदस्त कामगिरी केली रुद्र या गोलंदाजाने आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रदीपजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. रुद्र या खेळाडूला जबरदस्त कामगिरी त्यांनी केली. प्रेक्षणीय मॅचमध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून दिलं, कारण 6 चेंडूमध्ये 15 धावा त्यांनी डिपेंड केल्या. आणि त्यासाठी जर पाहिलं तर रुद्रला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या आपल्या मुख्य व्यासपीठावरती दिला जातोय. तर नक्कीच आपण समालोचन कक्षामध्ये बदल करतो. या ठिकाणी हेमंतजी पाटील सर आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आयोजक श्री कानाई माता स्पोर्ट्स पाय व टायगर स्पोर्ट कामन यांचे एक भव्य आणि दिव्य आयोजन आपण बघतोय. आणि पहिले एक्झिबिशन मॅच संपली आणि ज्यामध्ये कामन टीम 94 अंडर 19 टीमने खरोखरच जबरदस्त कमालीची खेळी दाखवली आहे. पहिला बॅटिंग चांगली केली, 38 टार्गेट दिलं होतं. त्यानंतर गोलंदाजी लाजवाब कमालीची अद्भुत गोलंदाजी केली आहे ती अंडर 19 टीम 94 कामन टीमने. टर्निंग पॉईंट जर आपण बघितला, हा कॅच आपण बघू शकतोय. जो कॅच घेतला होता तिथला फिल्डर अफसाब यांनी हा जो कॅच घेतला होता आणि त्या कॅचने टर्निंग पॉईंट ठरला होता. आणि हा कॅच अतिशय महत्त्वाचा. आणि ह्या कॅचसाठी एकंदरीत बघितलं पण तर 800 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं.